माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह, या ठिकाणी जो मी प्रश्न विचारला होता पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सिडकोच्या अखत्यारीत येणाऱ्या ज्या शाळा आहेत यांच्यासाठी अगदी अत्यल्प दरानं त्या ठिकाणी त्यांना ग्राउंडचे प्लॉट दिले होते आणि या ग्राउंडच्या प्लॉटचा त्यांनी मैदानांचा जो वापर चालवला आहे हा कमर्शियली वापर करत आहेत. मी प्रशासनाला पत्र दिल्यानंतर प्रशासनाकडून मला त्याचं उत्तर देखील मिळालं, परंतु त्यांनी त्या उत्तरामध्ये ज्या इमारती आहेत किंवा जे बाकी इतर बांधकाम आहेत त्याला काय टॅक्स लागतो किंवा जी जागा मोकळी आहे त्याला काय टॅक्स लागतो या पद्धतीनं ते उत्तर दिलेलं आहे. त्यांचं कदाचित त्या ठिकाणी बरोबर असेल, परंतु माझं आपल्याला या ठिकाणी आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या मैदानावर टर्फ उभारले गेलेत आणि या टर्फसाठीचे टर्फ जे उभारले गेलेत त्यांना आपल्याकडून या ठिकाणी कुठलाच कर म्हणजे कारण ते कमर्शियली त्याचा वापर करतायत. या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी प्रति तास 1500 रुपयाप्रमाणे घेतात. आपण जर विचार केला, आत्ताच आमच्या सहकार्यांनी विषय मांडला की या ठिकाणी सोमवार ते शुक्रवार जर आपण विचार केला तर जवळपास 5च्या नंतर 12 वाजेपर्यंत 12 ते 1 वाजेपर्यंत टर्फ चालू असतात. तर त्याचा जर आपण विचार केला तर 5 ते 7 तास होतात. अशा आठवड्याला जर त्यांचे तास मोजले तर 35 तास होतात. आणि शनिवार रविवारी या ठिकाणी जेव्हा ते वापर करतात तेव्हा ते 18 तास त्याचा वापर करतात. त्याचे तास जवळपास 35 तास ते पण होतात. म्हणजे एकूण 70 ते 72 तास जर हे लोक कमर्शियली त्याचा वापर करतात. 1500 रुपयाप्रमाणे जर आपण त्याचा हिशोब केला तर महिन्याला त्याचा 5 लाख ते 5.25 लाख एवढा मोठा त्यांच्याकडे पैसा जमा होतोय. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा जमा होत असताना आपल्याला अगदी अत्यल्प महानगरपालिकेला त्यातून काहीच उत्पन्न नाही. बरं, ते असलेलं जे स्ट्रक्चर आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. त्या ठिकाणी हे जे पोल आहेत हे आपण बघू शकतो की हे जे उभे केले त्याचं कुठलंच ऑडिट झालेलं नाही, स्ट्रक्चर ऑडिट झालेलं समजली. तो विषय वेगळा आहे. तुमचं म्हणणं जे आहे ते समजलेलं आहे की अनधिकृत ट्रफला आपण हे करतो की नाही, त्याच्यावर आम्ही प्रशासनाला विनंती करतो की यावर हा विषय थोडासा मी एवढ्यासाठी फक्त 1 मिनिटाची स्ट्रक्चर कमकुवत आहे की नाही, हे खरं स्ट्रक्चर अनधिकृत आहे म्हटलं प्रशासनाने ते काढून टाकायला हवं. आणि त्याच्यामध्ये माझी अशी सूचना राहील की याला आपण कर 1 ऑक्टोबर 2016 पासून लावावा जो आपण इतर जनतेला लावलेला आहे. तर असा टॅक्स त्यांच्यासाठी लावावा आणि ते निष्कासित करावेत कारण ते अनधिकृत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.